नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, असिस्टंट लोको पायलटच्या रेल्वेज कडून वॅकन्सीज काढण्यात आलेल्या आहेत आणि चांगल्या वॅकन्सीज आहेत. तसा दरवेळेच्या मानानं म्हणजे 2018 मध्ये जी रिक्रुटमेंट झाली होती त्याच्या कंपॅरिझन मध्ये कमी आहेत, पण आणखीन सुद्धा वॅकन्सीज वाढण्याची पुरेपूर चान्सेस आहे. तर हे पूर्ण नोटिफिकेशन आज आपण या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत. तर चला बघू. असिस्टंट लोको पायलट याच्यामध्ये तुम्ही आता अप्लाय करायला कधीपासून सुरुवात करू शकता, तर 20 तारखेपासून याचं ऍप्लिकेशन चालू होत आहे. राईट, 20 जानेवारी पासून ऍप्लिकेशन सुरू होत आहेत आणि 19 फेब्रुवारीला रात्री 12 वाजेपर्यंत ऍप्लिकेशन चालू असणार आहे. कधी 20 जानेवारी टू 19 फेब्रुवारी पर्यंत तुमचे एएलपी चे ऍप्लिकेशन चालू होऊ शकते. जर काही मॉडिफिकेशन असतील, तुम्ही फॉर्म सबमिट केला पण काही मॉडिफिकेशन असणार आहे, तर 20 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्ही ते मॉडिफिकेशन करू शकता. पुढे बघा किती वॅकन्सीज आहेत, तर 5696 वॅकन्सीज आहे आणि इनिशियल पे काय असणार आहे 19,900. आता बघा, हे इनिशियल पे आहे. या पे मध्ये एवढे जास्त अलाउन्सेस ऍड होतात. असिस्टंट लोको पायलट हा असा जॉब आहे की जो सर्वात जास्त अलाउन्सेस साठी पॉप्युलर असतो. तुम्ही रात्रीला रेल्वे चालवत असाल तर वेगळे अलाउन्सेस, दिवसा चालवत असाल तर वेगळे अलाउन्सेस, 2-3 दिवस रेल्वे चालवतच राहणार असाल तर वेगळे अलाउन्सेस, असे एवढे अलाउन्सेस असतात. तुमची 50-1 हजारापर्यंत आरामात सॅलरी जाते. पुढं बघा, एज लिमिट काय आहे, तर 18 ते 30च्या दरम्यान तुमचं एज असायला हवं. ओबीसीचं 3 वर्षाचं रिलॅक्सेशन, एससी एसटीचं 5 वर्षाचं रिलॅक्सेशन असणार आहे. आता बघा, याची एक्झामचा पॅटर्न काय असणार. पहिले सीबीटी 1 होईल, नंतर सीबीटी 2 होईल, त्यानंतर सीबॅट होईल. राईट, सीबीटी 1 जस्ट क्वालिफाईंग आहे. सीबीटी 2 साठी 1:15च्या रेशोमध्ये सीबीटी 2 ला बोलवतील आणि सीबीटी 2 मधून 1:8च्या रेशोनं सीबॅटला बोलवतील. राईट, आता पूर्ण बाकी डिटेल्स आपण बघणारच आहोत. निगेटिव्ह मार्किंग सीबीटी 1 आणि सीबीटी 2 दोन्ही मध्ये असणार आहे आणि ती 1/3 असेल. पुढे बघा, आता हे सांगितलं एससी एसटी साठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आणि ओबीसी साठी किती 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे. हे बाकी एक्स सर्व्हिसमॅन वगैरे त्यांच्यासाठीचे एज रिलॅक्सेशन देण्यात आलेले आहेत. पुढे बघा की त्यांनी डेट ऑफ बर्थ पण सांगितलेली आहे की ओके, डेट ऑफ बर्थ कधीपासून तुम्ही कधीपर्यंत असायला पाहिजे. तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे ती 2/7/1994 पासून 2/7/1994 पासून 1/7/2006 पर्यंत असायला हवी. म्हणजे 94 टू 2006 या कालावधीमध्ये तुमचा जन्म झालेला असावा. ओबीसी साठी ती 91 आहे आणि एससी एसटी साठी ती 89 आहे. 2/7 कॉमन. नंतर बघा, एक्झामिनेशन फीस अनरिझर्व कॅटेगरी साठी 500 रुपये आहे. रिझर्व कॅटेगरी साठी आणि ईडब्ल्यूएस साठी ही 250 रुपये आहे. पुढं आता सीबीटी 1 मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे जस्ट क्वालिफाईंग इन नेचर आहे. तुम्हाला सीबीटी 2 ला जायचं असेल तर 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तर या सीबीटी 1 चा पॅटर्न काय असणार आहे, तर टोटल 75 क्वेश्चन असतील. प्रत्येक क्वेश्चन 1 मार्काला असेल. असे 75 क्वेश्चन 75 मार्क्स साठी असतील. त्यानंतर 1/3 निगेटिव्ह मार्किंग असेल. अनरिझर्व कॅटेगरी आणि ईडब्ल्यूएस साठी 40% मार्क लागतात. ओबीसी एनसीएल साठी 30% मार्क, एससी साठी 30% मार्क आणि एसटी साठी मिनिमम 25% मार्क लागणार आहेत. क्लिअर. नंतर तुम्ही सीबीटी 2 ला जाणार. आता सीबीटी 1 चा सिलेबस काय असणार आहे, मॅथमॅटिक्स असेल, त्याच्यात नंबर सिस्टीम, बोडोमार, डेसिमल, फ्रॅक्शन, एलसीएम एचसीएफ, रेशियो अँड प्रपोर्शन, पर्सेंटेज, टाइम अँड वर्क, टाइम अँड डिस्टन्स, सिंपल कंपाउंड इंटरेस्ट, प्रॉफिट लॉस, अल्जेब्रा, ज्योमेट्री, ट्रिग्नोमेट्री, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स, स्क्वेअर रूट, एज कॅल्क्युलेशन, कॅलेंडर, क्लॉक अँड पाईप अँड कस्टम. क्लिअर. त्यानंतर मेंटल ॲबिलिटी म्हणजे तुमची रिझनिंग, एनालॉजीज, अल्फाबेटिकल अँड नंबर सिस्टम, कोडिंग, डिकोडिंग, मॅथमॅटिकल ऑपरेशन, रिलेशनशिप, सेलोलॉजियम, जम्बलिंग, वेन डायग्राम, डेटा इंटरप्रिटेशन, सफिशियन्सी, conclusion and decision making, similarities and differences, analytical reasoning, classification, direction, statement, argument and assumption. क्लिअर. म्हणजे ऍप्टी रिझनिंगचा सिलेबस जवळपास जो बाकी एक्झामला असतो तोच असणार आहे. त्यानंतर जनरल सायन्स मध्ये सिलेबस कव्हर अंडर फिजिक्स, केमिस्ट्री अँड लाईफ सायन्स 10th पर्यंतचा. त्यानंतर जनरल अवेअरनेस मध्ये करंट अफेअर्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पोर्ट, कल्चर, पर्सनॅलिटी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स अँड अदर सब्जेक्ट इम्पॉर्टंट. आता यांच्यामध्ये कुठला किती मार्काला येणार आहे हे दिलं नाही, पण आपण मागचा जर एक्सपिरियन्स बघितला
तर 20 मार्काला तुमचं मॅथ्स राहतं, 20 मार्काला तुमची रिझनिंग राहते, 25 क्वेश्चन तुमचे जनरल अवेअरनेस जनरल सायन्सचे राहतात, जनरल सायन्सचे 25 क्वेश्चन आणि 10 क्वेश्चन तुमचे जीएस जीकेचे असतात. असं 75 क्वेश्चनचं पूर्ण कॅल्क्युलेशन असते. पुढं सेकंड सीबीटी 2 काय असणार आहे? आता या सीबीटी 2 मध्ये सीबीटी 1 मधून तुम्ही क्वालिफाईंग होऊन सीबीटी 2 ला आलेत, राईट. त्यानंतर काय असेल तर सीबीटी 2 चे 2 पार्ट असणार आहे, पार्ट ए आणि पार्ट बी. क्लिअर? पार्ट ए आणि पार्ट बी. आता पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये असणार आहे. आता बघा, पार्ट ए 90 मिनिट 100 क्वेश्चन. क्लिअर? पार्ट बी 60 मिनिट 75 क्वेश्चन. पार्ट ए चे किती? 90 मिनिट 100 क्वेश्चन, पार्ट बी 60 मिनिट 75 क्वेश्चन. टोटल तुमचे 175 क्वेश्चन असतील, 2.5 तास तुम्हाला टाइम मिळेल. क्लिअर? आता याच्यामध्ये पार्ट बी फक्त क्वालिफाईंग आहे पार्ट बी. पार्ट ए चा स्कोर तुमचा पुढे मेरिट साठी कन्सिडर होईल. पार्ट बी मध्ये तुम्हाला 35% मार्क मिळाले, दॅट्स फाईन. क्लिअर? तुम्ही क्वालिफाय झाले. पार्ट ए वर तुमची मेरिट लिस्ट पुढे जाणार आहे, सीबॅटला जाईल तुम्ही. पार्ट ए तुमचं हे फायनल मेरिट लिस्ट साठी कन्सिडर होईल. पार्ट बी नाही, इथं सुद्धा 1/3 निगेटिव्ह मार्किंग असेल. क्लिअर? आता बघा की सिलेबस काय असणार आहे. पार्ट ए सिलेबस जो पार्ट बी ला म्हणजे सीबीटी 1 ला होता ना तोच, जसा की मॅथमॅटिक्स आणि जनरल इंटेलिजन्स रिझनिंग सेम आहे सिलेबस. ओके, रीड केला तर तुम्हाला लक्षात येईल की अरे सेमच आहे, कॉपी पेस्ट आहे फक्त. त्यानंतर बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग, याच्यामध्ये काय दिलं? द ब्रॉड टॉपिक्स आर कवर्ड अंडर शाल बी इंजिनिअरिंग ड्रॉइंग, ओके, व्ह्यूज, ड्रॉइंग इंस्ट्रुमेंट, लाईन, ज्योमेट्रिकल फिगर, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन, युनिट, मेजरमेंट, मास, वेट, डेन्सिटी, वर्क, पॉवर, एनर्जी, स्पीड अँड वेलॉसिटी, heat and temperature, basic electricity, liver and simple machines, right, occupational safety and health, environmental education आणि IT literacy. क्लिअर? हे जरा जास्त मार्काला तुमचं असण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत, हे जास्त वेटेज असेल. क्लिअर? यांचं वेटेज थोडंसं कमी असेल. क्लिअर? कोणतं किती मार्काला विचारलं जाईल हे सांगितलेलं नाही आहे. क्लिअर? पुढं आता बघा पार्ट बी मध्ये काय केलेलं आहे, याची इलिजिबिलिटी काय आहे ते मी तुम्हाला सांगणार. पार्ट बी मध्ये तुम्हाला टेक्निकल पार्ट असेल, हा बिलकुल क्वालिफाईंग इन नेचर मध्ये असेल. तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आयटीआय चालतो, त्यानंतर तुमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आयटीआय चालतो, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा आयटीआय चालतो. क्लिअर? त्यामुळं तुमच्या ट्रेड रिलेटेड असणार आहे. तुम्हाला एक सब्जेक्ट पहिलेच म्हणजे सिलेक्ट करायचा आहे. त्या सब्जेक्ट मधून तुम्हाला तुमचा पार्ट बी द्यायचा आहे, त्याच्यात तुम्हाला 35% मार्क घेऊन यायचे आहे. आपल्याकडे हे सर्व काही अवेलेबल आहे. आपण याची बॅच सुद्धा टाकणार आहोत, सर्व काही मिळेल तुम्हाला. बिंदास राहा, सर्व इग्नाइट अकॅडमी तुम्हाला गाईड करायला पुरेपूर तयार आहे. क्लिअर? आता बघा, समजा तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि त्याच्या अलाइड ब्रांचेसचे असाल तर तुम्ही इलेक्ट्रिशियनचा ट्रेड निवडू शकता पार्ट बी च्या 35% मार्कासाठी. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, वायरमॅन, आर्मेचर, कॉइल वाइंडिंग, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग किंवा त्यांच्या अलाइड ब्रांचेस असतील तर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, रेडिओ अँड टीव्ही. आपल्याकडे आहेत या ट्रेडचे कोर्सेस ऑलरेडी बनवलेले आहेत, रेकॉर्डेड आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि त्याच्या अलाइड ब्रांचेस असतील तर फिटर, मेकॅनिक मोटर व्हेकल, ट्रॅक्टर मेकॅनिक डिझेल, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक, हीट इंजिन, मिल राईट, ओके, मेंटेनन्स मेकॅनिक. क्लिअर? याच्यातून तुम्ही देऊ शकता. त्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि अलाइड ब्रांचेस असतील तर मेकॅनिक मोटर व्हेकल, ट्रॅक्टर मेकॅनिक डिझेल, हीट इंजिन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग. म्हणजे याच्यापैकी कुठलीही एक ट्रेड निवडा, तुम्हाला तुमची ब्रांच आणि त्याच्या रिलेटेड कुठल्या ट्रेड आहे ते दिलं. याच्यात फक्त क्वालिफाईंग 35% मार्क घेऊन यायचे आहेत. मेरिटला हे पुढे डिसाइड होणार नाही. त्यानंतर तुमची एक सीबॅट असणार आहे. सीबॅट एक सायकोलॉजिकल टेस्ट आहे, हे समजून घ्या. क्लिअर? 1:8 च्या रेशो मध्ये सीबीटी 2 चा रिझल्ट लागेल. त्यानंतर 1:8 च्या रेशो मध्ये तुम्हाला सीबॅटला बोलवतील आणि सीबॅट म्हणजे एक टाइपची तुमची सायकोलॉजिकल टेस्ट आहे. आता सीबीटी 2 मधला पार्ट ए याचं वेटेज 70% आणि सीबॅटचं वेटेज 30%, राईट. सीबीटी 2 पार्ट ए चं वेटेज 70%, सीबॅटचं वेटेज 30%, असं तुमचं वेटेज नुसार फायनल मेरिट लिस्ट बनणार आहे. क्लिअर? आणि तुम्ही एकाच झोन मधून देऊ शकता. क्लिअर? ओनली यू कॅन अप्लाय थ्रू वन झोन. एका झोन मधून अप्लाय करू शकता. आता हे वेगवेगळे झोन आहेत
आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी सर्वात महत्वाचा एक सिकंदराबाद आहे आणि दुसरा मुंबई आहे. एक सिकंदराबाद आहे आणि दुसरा मुंबई आहे. क्लिअर. आता बघा ही सॅलरी तुम्हाला सांगितली. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर तुमचा 10वी प्लस आयटीआय चालतो. आयटीआय कशा कशामध्ये हवे, तर फिटर मध्ये चालेल किंवा इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट, मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक रेडिओ अँड टीव्ही, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मेकॅनिक मोटर व्हेकल, वायरमॅन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर अँड कॉइल वाइंडर मेकॅनिक, हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक. क्लिअर. पुढं त्यानंतर बघा हे कोर्सेससाठी तुमचं 10वी प्लस अप्रेंटिसशिप झालेलं असेल, कुठल्यामध्ये जे ट्रेड मी आता रीड केलं त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप झालेलं असेल तरी चालेल. त्यानंतर तुमचा डिप्लोमा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये असेल तरीही चालेल, किंवा तुमची डिग्री मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल मध्ये असेल तरीही चालेल. क्लिअर. आता जागा प्रत्येक झोनच्या वेगवेगळ्या जागा देण्यात आलेल्या आहेत. ओके, आपण आपल्या झोनवर थोडंसं जास्त फोकस करू. एक म्हणजे आहे मुंबई. ओके, साऊथ सेंट्रल रेल्वे याच्या किती आहेत, 26 जागा आहेत. क्लिअर. त्यानंतर वेस्टर्न रेल्वे 110, त्यानंतर सेंट्रल रेल्वे 411. तर टोटल काउंट करा ते किती होत आहेत, जवळपास 1 2 5 आणि हे 26 म्हणजे किती होत आहेत तुमचे 547 वॅकन्सीज तुमच्या मुंबई झोन मध्ये आहेत. त्यानंतर तुमचा सिकंदराबाद झोन. सिकंदराबाद झोन मध्ये बघा 199 प्लस 559 कॅल्क्युलेट करा, भरपूर येतात, 700च्या 750च्या जवळपास जातात. त्यामुळे वॅकन्सीज अशा बऱ्यापैकी आहेत. आपल्याला जे झोन महत्वाचे आहेत त्या झोन मध्ये चांगल्या वॅकन्सीज देण्यात आलेल्या आहेत. ओव्हरऑल वॅकन्सीज कमी आहेत पण याच्यात पुरेपूर वाढण्याचे 100% चान्सेस आहेत. राईट, वाढण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. तुम्ही याच्यावर सध्या फोकस करा, जे आहे ते फायनल समजून चालायचं आपण. क्लिअर. तर हे पूर्ण नोटिफिकेशन झालेलं आहे. डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे. आपला इग्नाइट अकॅडमीचा टेलिग्रामचा चॅनल, इग्नाइट मेकॅनिकल, इग्नाइट इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स, इग्नाइट सिव्हिल हे पण जॉईन करून ठेवा. येणारे प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईल. आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके, माझं नाव होतं योगेश माने आणि हे पूर्ण असिस्टंट लोको पायलटची ऍडव्हर्टाइजमेंट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो. येणारे प्रत्येक डिटेल्स मी तुमच्यासाठी देत जाईल. थँक्यू सो मच गाइस फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.